हे पहा मैत्रिणींनो, आजचा भोगीचा नैवेद्य भोगीची भाजी, भात, भाजी आणि मस्तपैकी तेल लावलेली भाक. चला तर आज भोगी आहे ना, तर भोगीची भाजी कशी बनवायची पाहूया. तर इथे मी ना जे हरभरे ओला असतो ना तो सोलून घेतलेला आहे. इथे पालक भाजी घेतलेली आहे थोडीशी. इथे शेंगा बोलतात ना घेवड्याच्या, त्या घेतलेल्या आहे. ते वांगे घेतलेले आहे. इथे ना गाजर घेतलेला आहे. इथे 2-3 बोरं घेतलेलं आहे आणि इथे ना वाटाणासुद्धा घेतलेला आहे. तर काही ठिकाणी ना वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. मी माझ्या पद्धतीने ना तुम्हाला बनवून दाखवते. चला तर हे सगळ्या भाज्या आपण धुवून घेणार आहोत. हे पहा मैत्रिणींनो, सर्व भाज्या आपण छानपैकी धुवूनसुद्धा घेतलेल्या आहे. आता त्यासाठी ना इथे ना मी गरम मसाला घेतलेला आहे 2 चमचे. इथे ना तिखट घेतलेले लाल 2 ते 3 चमचे आणि चवीनुसार मीठसुद्धा याच्यात ॲड करणार आहोत आपण आता. हे पहा, इथे ना कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यात आहे ना थोडीशी हळद पावडर ॲड करायची आणि ह्या सर्व भाज्या आहे ना त्याच्यात ॲड करणार आहोत. हे पहा, सर्व भाज्या वगैरे ॲड केलेल्या आहे. आता त्याच्यात लाल तिखट जाणार आहे. त्याच्यानंतर गरम मसाला, जो एव्हरेस्टचा गरम मसाला आहे ना तो ॲड केलेला आहे मी. आणि इथे आहे ना चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे. कधी पण मैत्रिणींनो तेलामध्ये मसाला कधीच नाही ॲड करायचा, कारण काय होतं मसाला आहे ना करपट लागतो. त्याच्यामुळे आहे ना त्याची चव आहे ना थोडी वेगळी येते. म्हणून आहे ना आधी भाज्या टाकायच्या, नंतर मसाला ॲड करायचा. हे पहा, आता हे परतून घ्यायचं आहे आणि छानपैकी शिजेपर्यंत वाटवायचे. एक अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे आपण याच्यामध्ये आणि भाज्या शिजून द्यायच्या आहे. तोपर्यंत भाजीच्या मसाल्याची आपण तयारी करणार आहोत. हे पहा मैत्रिणी, तर पाणी ॲड केलेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून 5-10 मिनटं छानपैकी शिजून द्यायचं आहे. इथे ना मैत्रिणींनो तिकडे भाजी शिजेपर्यंत आपण मसाल्याची तयारी केलेली आहे. इथे 3-4 कांदे मी छानपैकी कटिंग करून घेतलेला आहे. थोडासा लसूण, आलं आणि हो भोगीची भाजी बोलले तर हे तीळ म्हणजे हावरी थोडीफार त्याच्यात आलीच पाहिजे ना. आणि इथे ना 1 वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि इथे कोथिंबीर. आता हा मसाला आपण छानपैकी भाजून घेणार आहोत. हे पहा मैत्रिणी, छानपैकी मसाला आपला सगळा भाजून तयार आहे. आता हा थंड झाला का मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आपण. आता थंड होऊन द्यायचं आहे. हे पहा मैत्रिणी, छानपैकी मसाला वाटून झालेला आहे. इथे आपलं इथे भाजीसुद्धा छान मस्तपैकी शिजलेली आहे. आता आपण हा मसाला याच्यात ॲड करणार आहोत. हे पहा मैत्रिणी, थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. छानपैकी मस्त उकळी आलेली आहे. भाजी आपली ही तयार झालेली आहे. आता याच्यावरून आहे ना छानपैकी कोथिंबीर ॲड करायची.